धुले के देवपुर इलाके में हुई बड़ी सेंधमारी का पुलिस ने पर्दाफाश कर दिया। स्थानीय अपराध शाखा ने पांजरा नदी किनारे जाल बिछाकर जलगांव जिले के एक शातिर अपराधी को गिरफ्तार किया। दत्तू अशोक ठाकरे नाम के इस आरोपी ने सुयोगनगर में स्थित राधेश्याम सोनगिरे के बंद घर से करीब 4 लाख रुपए की नकद चोरी की थी। तकनीकी जांच और सीक्रेट इनपुट के आधार पर पुलिस को आरोपी की लोकेशन मिली और टीम ने उसे चतुराई से पकड़ लिया। पूछताछ में पहले टालमटोल करने वाले आरोपी ने आखिरकार अपराध कबूल कर लिया। पुलिस ने उसके कब्जे से 1,78,000 रुपए का चोरी का माल बरामद किया। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे और निरीक्षक श्रीराम पवार के मार्गदर्शन में की गई। दिनांक 14 नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंगुली मुद्रा विभागाचे PSI व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती। अंगुली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी, त्याचप्रमाणे हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली। त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता, तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्याने घरातून 1,87,000 रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये, ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे। जय हिंद।